तर मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर आपण काय करायचं, कर्जमाफीसाठी सध्या डिस्ट्रिक्ट बँक, जिल्हास्तरीय बँक ज्या आहेत तर त्या बँकेमध्ये डॉक्युमेंट घेणं चालू आहे. तर मित्रांनो, आपण काय करायचं, आपल्याकडे जर कर्ज असेल तर आपण तात्काळ काय करायचं, आपल्या शेती संबंधित डॉक्युमेंट्स जसे की आज आपलं 7/12/8, आपल्या आपली फार्मर ID किंवा आपलं आधार कार्ड, बँक पासबुक असेल, जे शेती उपयुक्त डॉक्युमेंट आहेत तर ते पूर्ण डॉक्युमेंट काय करायचं, आपण आपल्या बँकेच्या कर्मचारी असेल किंवा आपल्या त्या बँकेचे नियुक्त सेक्रेटरी असेल, चेअरमन असेल, जे आपल्याकडे कोणी कर्मचारी वगैरे जर येऊन गेले असतील, ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी आपल्याला सूचना केलेल्या असतील तर आपण काय करायचं, त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट आपले पूर्ण जमा करायचे. मित्रांनो, जर आपण डॉक्युमेंट जमा केले तर ते त्यांच्या आराखड्यामध्ये याच्या नोंदी घेतील की या बँकेत कोणाकोणाचे कर्ज आहे, तर त्या कर्जदाराची ती एक यादी बनवणार आहेत आणि ती यादी ते वरती पाठवणार आहेत. मित्रांनो, तर आपण काय करायचं, आपण त्या यादीमध्ये आपलं नाव देण्यासाठी आपण पहिले आपले डॉक्युमेंट हे बँकेमध्ये जमा करायचे. जर मित्रांनो आपण जर डॉक्युमेंटच जमा नाही केले तर आपलं कर्जमाफी पण नाव हे वगळू शकतं, कारण की मिस्टेक होऊन आपलं नाव हे वगळू शकतं. त्यामुळे आपण काय करायचं, आपले डॉक्युमेंट हे बँकेमध्ये सबमिट करायचे, जमा करायचे मित्रांनो, तरच आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल. मित्रांनो, जर आपली माहिती जर आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि इतर मित्रांना शेअर पण करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र.